कल्याणमधून अवघ्या 4 वर्षांच्या लहानगीचा जीव घेणाऱ्या निर्घृण मावशी आणि काकाला कल्याण पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्यात। अपर्णा कांबरी आणि प्रथमेश कांबरी अशी त्यांची नाव आहेत। या हत्येचा गुन्हा 8 महिन्यांनी उघड झालेला आहे। निरागस लहान भाचीला सांभाळायचा कंटाळा आल्यानं मावशी आणि काकानं 4 वर्षांच्या चिमुरडीला मारून टाकलं। त्यानंतर तिचा मृतदेह गादीत गुंडाळून त्यांनी तो कर्जत भिवपुरीतील जंगलामध्ये फेकून दिला होता। पोलिसांच्या सातत्यपूर्ण तपासानंतर या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला। आठवड्यामध्ये आपल्याला टीप मिळाली की त्या ठिकाणी ते येणार आहेत। त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी गेली आणि त्या दोन्ही आरोपींना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं। नंतर त्या मुलीच्या बाबतची विचारपूस करण्यात आली की मुलगी ज्यावेळेस मागच्या ऑगस्टमध्ये ते घेऊन गेले होते त्यानंतर पुन्हा परत आलेली नव्हती। नंतर त्यांच्या इंटरव्ह्यूमधून लक्षात आलं की मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सदर मुलीला तिच्या वागण्यावरून किंवा तिच्या याच्यावरून त्या त्रासाला कंटाळून त्याचा जो नवरा आणि त्या बायकोने प्रथमेश कांबरी आणि अपर्णा कांबरी तिला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये तिचा मृत्यू त्यामध्ये झालेला होता आणि